दास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया माझ वाहतील कडी त्यांचे आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष सेविना आवडी वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन हरि बोल पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी आता हृदया फुले चौपाडून यावले
वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उतरे विश्रांती पावाला सांभाळा उतरे विश्रांती पावाला सांभाळा उतरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा साधुग्रहा नादलो नादलो अवंतालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय वैराग्य भूषण नवे नवे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी रचला असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा तुम्हा आम्हाला संतांचं महत्व प्रतिपादित करणारा अभंग आज या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 बघा सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी ओम श्री ब्रह्म चैतन्य कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मडी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम महिला कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहामध्ये आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझं सारख्या पामाराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते विठ्ठल बघा या सप्त्याचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे मार्गदर्शक ज्यांचं आहे ते आमचे माजी सरपंच असणारे बाबासाहेब मरकड तसेच श्री भगवानराव मरकड सर ते पण माजी सरपंच आहेत यांच्या मार्गदर्शनाने तसेच या ठिकाणी आमच्या भगिनी अश्विनीताई महाराज कदम यांच्या आयोजनातून तसेच आमचे बंधू हरिभक्तपरायण सतीश दादा पाखरे यांच्या आयोजनातून हा भव्य दिव्य असा महिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी मला 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प मला मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व मडी ग्रामस्थांचे मी त्या ठिकाणी आभार मानते आणि सेवेला काय करायचं हा सुरुवात करायची विठ्ठल बघा तसं बघायला गेलं ना आज या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे नाही का आता कालच्या कीर्तनकारांनी सांगितलेलं आहे ना का या मडी गावामध्ये पूर्णपणे महिलांना त्या ठिकाणी पूर्ण सन्मान दिलेला आहे नाही का कीर्तनकार महिला गायक महिला वादक महिला तुम्ही बोलत नाही का बोलत चला तुम्ही म्हणशाल ताई इथून मागचे कीर्तनकार आम्हाला तेच म्हणत होते आणि आता तुम्ही तेच म्हणताय तुम्ही बोलणार तरच मी कीर्तन करणार कारण आज मी हे कीर्तन नाही करत आहे तर आपल्या मध्ये एकमेकांमध्ये हा काय चालू आहे संवाद चालू आहे ज्या ज्या वेळेस मी तुमच्याशी बोलेल ना तुम्ही मला प्रत्युत्तर करायचं कराल ना
मागचं महिला मंडळ पुढच्या नियुक्ता नाही गेल. माझी भाषा कळते ना तुम्हाला? बोलत चालायचं विठ्ठल 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 विठ्ठल. हो मग बघा सुंदर असं नियोजन आहे. आमच्या रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. टाळकरी म्हणून ज्या साथ करतायत विनेकरी ताई आहेत. सुंदर अशी गायनाची साथ आहे. आमच्या प्रेरणाताई आहेत, आमच्या प्रणाली ताई आहे, आमच्या ऋतुजा ताई आहे, इकडनं आमच्या हर्षदा ताई आहे, इकडनं सरस्वती ताई आहे, इकडं सोनल ताई आहे. आणि मृदुंगावर ज्यांची थाप पडते ना महाराज, खरं सांगायचं ना तर मृदुंग वाजवणं हे फक्त मर्दाचं काम आहे नाही का. मृदुंग वाजवणं एवढं सोपं नाही, परंतु आमच्या महिलांनी ते सुद्धा करून दाखवलं. या ठिकाणी बघा आमच्या अवनीताई असतील, आमच्या पूजाताई असतील, सुंदर असा मृदुंग वाजवतात. दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इकडं आता इथं मला टेन्शन घ्यायची गरज नाही का, जोपर्यंत मी इथं कीर्तन करते, मी जर तुम्हाला काही बोलले ना तुमची हिंमत सुद्धा नाही मला इथून काय करायची का, तर भालदार चोपदार आहे मला नाही का. आमच्या दोन्ही ताई त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सर्वांचं नाव घेतलं, आम्ही काय केलं? तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा. बघा सुंदर असं आयोजन नियोजन. तसं बघायला गेलं ना आमचं सतीश दादा या सप्ताहाचं नियोजन आहे ना वर्षापासून करतो नाही का. म्हणजे वर्ष सुद्धा कमी पडतं महाराज या सप्त्याला नियोजन करायला. एवढा मोठा भव्य दिव्य हा नाम यज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी एवढं सुंदर वातावरण आहे ना, तर माझं आहे ना मडी म्हणजे माझं एक प्रकारचं काय माहेर घरच आहे नाही का. एक प्रकारचं माझं माहेर घर आहे. मला इथं मडीमध्ये आल्यानंतर इथं मला कसलीच कमी पडत नाही. सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन आमच्या सतीश दादाने केलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल आमचे शूटिंगवाले दादा ते म्हणशील या ताईनी माझं नावच घेतलं नाही का. आमचे शूटिंगवाले दादा पण या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असा माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवताय आमचे साऊंडवाले दादा, सुंदर अशी ऑपरेटिंग आहे दादा. शेवटपर्यंत अशीच साथ करा. विठ्ठल अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा अभंग आहे? जगद्गुरु तुकोबाराय. मग बघा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगताय, संतांचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादित करताय. कसं? एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं म्हणे महाराज या अविश्वासनीय पात्रतेमध्ये आम्ही विश्वास तर ठेवायचा तर कोणावर ठेवायचा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी त्या साधकाला त्या ठिकाणी उत्तर दिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मी या ठिकाणी त्या संतांना त्या ठिकाणी शरण गेलो, त्या संतांचा सर्व भावाने दास झालो आणि त्या संतांवर काय ठेवला? विश्वास ठेवला. का? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनाचं कल्याण करणारे कोण आहेत? संत आहेत. नव्हे त्या संतांच्या सान्निध्यामध्ये जर गेलं ना त्या ठिकाणी मला भगवान परमात्म्याचं कृपांकित छाया त्या ठिकाणी काय होणार आहे? मिळणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये जर मी कुठं थकलो दमलो तर हे संत मला कुठे उचलून घेतात? कडेवर उचलून घेतात. नव्हे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी जर मी संतांना दिलेलं वचन मी कधी मोडणार नाही. का मोडणार नाही? तर हे संत माझ्या जीवनाचं काय करणार आहे? कल्याण करणार आहे. भगवंताचं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी दर्शन करून देणार आहे. म्हणून मी संतांना दिलेलं वचन त्या ठिकाणी मोडणार नाही. ते आवडीने काय करेल? सेवन करेल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. मग आता कीर्तन संपवायचं का? संपवायचं कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग कोण जगद्गुरु तुकोबाराय? जगद्गुरु तुकोबाराय हा मोठा अधिकारी महात्मा आहे नाही का. जगद्गुरु तुकोबारायांविषयी जर बोलायला गेलं ना महाराज वेळ सुद्धा कमी पडते.
एवढं जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य आहे, एवढा मोठा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी आपण सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे ना, मग आपण या अधिकारी महात्म्याचा अधिकार पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कशा पद्धतीनं, जर तुम्ही आम्ही आपला विद्यार्थी आपला मुलगा जर एखाद्या शिक्षकाकडे जर क्लासला जर टाकला ना, तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याच्या पात्रतेचा आहे का नाही आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण अभंग निवडलेला आहे ना, मग अभंग ज्यांचा कोणाचा आहे त्यांचा अधिकार कळणं आपल्याला गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग बघा, भक्ती, ज्ञान, निष्ठा, शांतता आणि वैराग्य या 5 गोष्टी समोर आल्या ना, आपल्याला 5 संतांचं ध्यान होतं. भक्ती म्हटलं की नामदेव महाराज, ज्ञान म्हटलं की महावैष्णव माऊली ज्ञानोबा, निष्ठा म्हटलं की निळोबा, शांतता म्हटलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि त्या ठिकाणी वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल मग किती वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांचं. बघा, एकदा काय झालं, तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी 14 टाळकरी होती. किती? 14 टाळकरी. बोलत चला, मी शुद्ध शाकाहारी, मी कोणालाच खाणार नाही, त्यामुळे तुम्ही बोलत चला. आता एवढ्या दिवसापासून तुम्ही मला इथं पाहते, मी तुमच्यासाठी नवीन आहे का? हाय का मावशी, हाय का बाबा, हाय का? इकडं नवीन आहे का मी? तुम्ही मला पाहत आले, मी तुम्हाला पाहत आले, त्याच्यामुळे घाबरायचं. विठ्ठल विठ्ठल बघा, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते नाही का. ते 14 टाळकऱ्यांपैकी एक शिवबा कासार नावाचे टाळकरी होते. ते शिवबा कासार नावाचे टाळकरी त्यांचा संसार प्रपंच सोडून त्या ठिकाणी कीर्तनाला जात होते. एक दिवस असंच झालं, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनासाठी शिवबा कासार निघालेले असताना त्यांची बायको त्या ठिकाणी शिवबा कासारांना म्हणाली, रोज रोज काय हो तुमचं, रोज रोज उठता सुटता त्या तुकाराम महाराजांसंग कीर्तनाला जाता. त्यावेळी शिवबा कासारांनी सांगितलं, मला संसार महत्वाचा नाही, मला तुकोबाराय महत्वाचे आहे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी शिवबा कासार कीर्तनाला गेले. एक दिवस अशी वेळ आली की शिवबा कासारांच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं काय ठरलं, कीर्तन ठरलं. आणि कीर्तन ठरल्याबरोबर त्या ठिकाणी तुकोबाराय शिवबा कासारांच्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी शिवबा कासार म्हणाले, महाराज तुम्ही काय करा, एक दिवस विश्रामासाठी, आराम करण्यासाठी तुम्ही आमच्या घरी थांबा. शिवबा कासारांनी काय केलं, तुकाराम महाराजांना त्यांच्या घरी नेलं. पंचपक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी त्यांच्या बायकोने केलं, जेऊ खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, तुकाराम महाराज उठले. उठल्यानंतर शौचविधीसाठी जाऊन आले. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांनी शिवबा कासारांच्या बायकोला सांगितलं, माई मला स्नान करायचं आहे, मला गरम पाणी द्या. शिवबा कासारांची बायको कपटी होती, कारण शिवबा कासारांच्या बायकोला शिवबा कासार हे कीर्तनाला जात होते, हे सहन होत नव्हतं. ती कपटी असल्यामुळे तिने काय केलं, एक चूल बनवली. त्या चुलीवर मोठा असं पातेलं ठेवलं. त्या पातेल्यामध्ये गरम पाणी त्या ठिकाणी ठेवलं. खळखळ 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 गरम पाणी त्या ठिकाणी उकळू लागलं. आणि ते पाणी उकळल्याबरोबर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर तिने ते पाणी टाकलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगाचा असा दाह सुरू झाला. जगद्गुरु तुकोबाराय त्यावेळेस काहीच बोलले नाही, परंतु भगवंताला जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं, आवाज दिला, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. हवरे केशवा
जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगाचा दाह सुरू झाला ना, जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची आराधना केली. जळे माझी काया लागला बनवा, धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, जळे माझी काया लागला बनवा. एवढा अंगाचा दाह सुरू झाला, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची आराधना केली. भगवंताची आराधना केल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अंगाचा दाह कमी झाला. आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय परतीला निघाले, परतीला निघाल्याबरोबर त्या ठिकाणी शिवबा कासारांची बायको जगद्गुरु तुकोबारायांसमोर आली. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, माई जर माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना, मला माफ करा. माझी तुम्ही सेवा केली, सुंदर असं भोजन दिलं मला, सुंदर प्रकारे तुम्ही माझी सेवा केली, त्याबद्दल धन्यवाद. कोण बोलला? तुकोबाराय बोलले. एवढा त्रास जगद्गुरु तुकोबारायांना झाला, परंतु तुकोबारायांनी त्या त्रासाबद्दल दुःख केलं का? नाही केलं. एवढं वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांचं होतं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज तुम्हा आम्हाला माहिती, बरोबर ना? एवढं वैराग्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं होतं, मग त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आपण आज अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मग बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काय सामान्य नव्हता महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य नव्हता. अहो तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो ना, तो काळ माझ्या तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. नवे नवे काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से. काळ गुलाम सलाम करी, घरी राबत से, तुकया घरी राबत से, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राहत असे. एवढा अधिकारी महात्मा आहे, आणि या अधिकारी महात्म्याचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी त्या संतांवर विश्वास ठेवला, आणि त्या ठिकाणी त्या संतांचा सर्व भावाने काय झालो? दास झालो. बघा, त्या ठिकाणी या जीवनामध्ये जीवन जगत असताना विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते. जसं आज या ठिकाणी आपण या ठिकाणी कीर्तनाला आलो, एक विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला आले, बरोबर ना? सतीश दादाने तुम्हाला सप्ताहाचं आमंत्रण दिलं.
दिलं की तुम्ही कीर्तनाला या, आपण नामयज्ञ या ठिकाणी चालू केलेला आहे, तुम्ही त्याचा विश्वास धरून या ठिकाणी कीर्तनाला आले, बरोबर ना? तसं जीवनामध्ये विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते. तसं बघायला गेलं तर श्वासाचं दुसरं नाव काय आहे? विश्वास आहे. बघा, जगण्याकरता आपल्याला श्वासाची गरज असते ना, तसं जीवन जगण्याकरता विश्वासाची गरज असते. विठ्ठल विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते महाराज. एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा मागे भिवंडीमध्ये दंगली झाल्या होत्या, हिंदू मुसलमानांच्या त्या ठिकाणी दंगली झालेल्या होत्या. आणि त्या दंगलीमध्ये एक सुंदर अशी 22 वर्षाची तरुणी पळत होती आणि तिच्या मागे 4-2 गुंडे लागलेले होते. ते पण 25 ते 30 वर्षाचेच गुंड होते. ते तिच्या मागे लागलेले होते आणि पळत असताना ती मुलगी आपल्याला आधार सापडू लागली. आधार सापडल्याबरोबर त्या ठिकाणी ती मुलगी पळत 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 एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसऱ्या गल्लीमध्ये गेली. त्यावेळेस एका घरामध्ये खिडकीमधून तिला एक प्रकाश दिसला. प्रकाश दिसल्याबरोबर त्या ठिकाणी ती मुलगी त्या खिडकी जवळ गेली आणि घरामध्ये त्या ठिकाणी डोकून बघितलं. घरामध्ये डोकून बघितल्याबरोबर एक 30 वर्षाचा तरुण त्या मुलीला दिसला. ती मुलगी त्या ठिकाणी त्या तरुणाला आवाज देऊ लागली, दादा मला आधार द्या, 4-2 गुंड माझे मागे लागले, मला आधार द्या, मला वाचवा. असं म्हटल्याबरोबर त्या मुलाने काय केलं, दरवाजा उघडला, त्या मुलीला आत घेतलं, पाणी दिलं पिण्यासाठी. पाणी पिल्यानंतर ती मुलगी झोपली. पण त्या मुलाला झोप आली नाही. का झोप नाही आली? त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न होता की ही मुलगी म्हणते माझ्या मागे गुंड लागलेले होते, मी पण 30 वर्षाचा एक तरुण आहे, मी सुद्धा काही करू शकतो, हे हिच्या मनात का नाही आलं? हा प्रश्न त्या मुलाला रात्रभर झोप येऊ देत नव्हता. त्या मुलाला रात्रभर झोप आली नाही. आणि असं झाल्याबरोबर त्या ठिकाणी सकाळ झाली. ती मुलगी जायला निघाल्याबरोबर त्या मुलीने सांगितलं, दादा धन्यवाद, तुम्ही माझी या ठिकाणी सेवा केली, आता मी निघते. त्यावेळेस त्या मुलाने त्या मुलीला प्रश्न केला, म्हणे ताई तुम्ही म्हणता माझ्या मागे 4-2 गुंड लागले, तुम्ही माझ्या घराच्या दिशेने आला, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझ्या घरामध्ये आला, तुम्ही खिडकीतून डोकावून बघितलं, मी सुद्धा एक 30 वर्षाचा तरुण होतो, तुम्हाला भीती कशी वाटली नाही हो? त्यावेळेस त्या तरुणीने सुंदर असं उत्तर दिलं, दादा ज्यावेळेस माझ्या मागे गुंडे लागले, मी पळत पळत आले, एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसऱ्या गल्लीमध्ये आले आणि तुझं घर मला त्या ठिकाणी दिसलं. घरामध्ये त्या ठिकाणी मला प्रकाश दिसला. खिडकीतून मी डोकावून बघितलं ना, मला खिडकीमधून तुझ्या भिंतीवर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ना महाराज, त्या घरामध्ये कोणत्याही स्त्रीची आबरू त्या ठिकाणी जाणार नाही. हा विश्वास, ही प्रेरणा माझ्या मनामध्ये होती. विठ्ठल विठ्ठल हा विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची दादा. विश्वास नावाची गोष्ट एवढी महत्वाची. आजकाल या जीवनामध्ये, या जगात आपल्या मुलीचा आपल्या आईवर विश्वास नाही, आपल्या मुलाचा आपल्या बापावर विश्वास नाही. आज या जीवनामध्ये इथं कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही. आहे का कोणाचा कोणावर विश्वास? कोण आपली कधी फसवणूक करेल कधी सांगता येत नाही. म्हणून एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आला. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, म्हणे महाराज या अविश्वासनीय जगामध्ये विश्वास ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मी संतांवर विश्वास ठेवलेला आहे, संतांवर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना सर्व भावाने त्या ठिकाणी त्यांचा मी काय झालो, दास झालो. हेच महाराज संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. बाई
त्याची माझी हिता करीती सकळ 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 सर्व भावनाचा सर्व भावनाचा चालो त्याचा सर्व भावनाचा सर्व भावनाचा चालो त्याचा त्याची माझी हिता करीती सकळ 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 संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संतांना सर्व भावाने त्या ठिकाणी संतांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी संतांचा सर्व भावाने काय झालो दास झालो. का तर संत महात्मे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनाचं कल्याण करणारे फक्त कोण आहेत संत आहेत. संतांनाच माझं हित काय आहे ते माहिती आहे. नवे नवे त्या संतांना माहिती आहे. त्या संतांच्या सानिध्यामध्ये जर गेल्यानंतर ना त्या ठिकाणी मला भगवान परमात्मा प्राप्त होणार आहे हे जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी काय होतं माहिती होतं. मग बघा या ठिकाणी जीवन जगत असताना विश्वास महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो माहिती का? या जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार म्हणजे त्या ठिकाणी भ्रांत लोक असतात. भ्रांत म्हणजे काय? अज्ञानी असतात परंतु ज्ञान असल्यासारखं दाखवतात. भ्रांती लोक असतात. मग बघा भ्रांती लोक म्हणजे कसं? एकदा शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या सरांना प्रश्न विचारला. आता विद्यार्थी पण खूप हुशार झाले महाराज. शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाही का? विद्यार्थी पण खूप हुशार झाले. आता तसं बघायला गेलं ना पूर्वीच्या काळी आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर आपल्या शिक्षकांना जर येताना जरी बघायची ना तरी मुलगी घाबरायची. घाबरत होती का नाही महिला मंडळ? बरोबर ना? आता जमाना बदललाय महाराज. पहिल्यांदा जेव्हा जुन्या काळामध्ये शिक्षकाला त्या ठिकाणी गुरुजी म्हटलं जायचं. गुरुजी म्हटलं जायचं. त्याच्यानंतर मास्तर म्हटलं जायचं. म्हणायचे ना तुमच्या इकडं? तुम्हाला माझी भाषा कळती ना? कारण कसं आहे माहिती का? 50 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर भाषा बदलते. त्यामुळे तुम्हाला आधीच विचारून घेतलेलं बरं. नाही तर तुम्ही कीर्तन झाल्यावर सतीश दादाला म्हणाल ही कुठून आणली होती तुम्ही? विठ्ठल 50 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी भाषा बदलत असते. मग बघा पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षकाला गुरुजी म्हटलं जायचं. नंतर त्या ठिकाणी मास्तर म्हणायचे. आता काय म्हणता इंग्लिश मीडियमचे पोरं हा बोलत चला. मडी गावचे लोक बोलत नाही का महाराज? हा टीचर म्हणतात ना. इंग्लिश मीडियमची मुलं. जमाना फार बदलत गेलाय. पूर्वीचे विद्यार्थी शिक्षक समोर बघितल्यानंतर त्या ठिकाणी घाबरायचे. आता घाबरत्या का? शिक्षक याच्या समोर येताना गोट्या खेळत विठ्ठल विठ्ठल. मग त्या विद्यार्थ्याने शिक्षकांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला. म्हणे सर मला सांगा हे व्यासपीठ म्हणजे नक्की काय? त्यावेळेस ते शिक्षकाने सांगितलं म्हणा अरे आपल्याकडे कसं बाजरीचं पीठ असतं, ज्वारीचं पीठ असतं, गव्हाचं पीठ असतं, तसे अमेरिकेत व्यासपीठ असतं. व्यासपीठ या शब्दाचा नेमका अर्थ काय? एक प्रकारचं व्यासपीठ म्हणजे एखादा महात्मा असेल किंवा एखादा प्रेक्षक असेल किंवा मोठा व्यक्ती असेल त्याच्यासाठी हे व्यासपीठ वापरलं जातं. बरोबर ना? मग असे शिक्षक जर आपल्या मुलांना जर मिळाले तर आपल्या मुलांची प्रगती होईल का? नाही होणार. महाराज तसं बघायला गेलं तर खरंच विद्यार्थी खूप आपले मुलं आहे ना छोटे छोटे मुलं सुद्धा खूप हुशार झाले. आपल्याला बोलून देत नाही आता मुलं. देता का बोलून? बोलून देत नाही मुलं. एकदा काय झालं एक मुलगा 10 दिवस शाळेतच गेला नाही बरं का. शाळेतच गेला नाही.
एक दिवस काय झालं, त्याचे गुरुजी घरी आले आणि घरी आल्यानंतर ते बघितलं त्याच्या आजोबाने बघितलं म्हणे, बंड्या अरे तुझे सर आले म्हणे घरी, तू काय कर लपून बस. ते पोरग त्या बाबाला म्हणलं, बाबा लपायची गरज मला नाही म्हणे, तुम्हाला आहे म्हणे. का? मी शाळेत गेलो नाही 10 दिवसापासून, कारण मी सांगितलं माझे आजोबा वारले. सांगा, मुलं सुद्धा आपल्यापेक्षा हुशार झाले महाराज. मग असे गुरुजी जर आपल्या विद्यार्थ्यांना जर भेटले, आपल्या मुलाला जर भेटले, तर आपल्या मुलांची प्रगती होईल का? मग याचाच प्रकार काय आहे? भ्रांत आहे. अज्ञान असून सुद्धा ज्ञानी असल्यासारखं काय करतात ते दाखवतात. विठ्ठल विठ्ठल दुसरा प्रकार सांगितलेला आहे विप्रलंबक. धूर्त, फसवणारा. या शब्दाचा अर्थ होतो फसवणारा. आज फसवणारे लोक सुद्धा या समाजामध्ये आहे महाराज. आज बरेचशा लोकांची पाहायला गेलं तर फसवणूक होत असते. बघा, एकदा जंगलामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याबरोबर त्या ठिकाणी एक वृद्ध कोल्ह्याने तरुण कोल्ह्याला सांगितलं म्हणे, अरे आपल्या काळामध्ये कधी दुष्काळ येऊ दिला नाही, पण तुझ्या काळामध्ये इथं जेवायला सुद्धा भेटणार. दृष्टांतातले कोल्हे बोलतात बर का. असं सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी तरुण कोल्ह्याने वृद्ध कोल्ह्याला सांगितलं म्हणे, पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काय करतो, शेजारच्या जंगलामध्ये एक हत्ती आहे, त्याचे आपण काय करू, शिकार करू. सगळं प्राणी मात्रांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. बोलवून घेतल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांचा निर्णय ठरला. निर्णय ठरल्याबरोबर तो कोल्हा हत्तीकडे गेला. हत्तीलाही नवल वाटला, हा कोल्हा कधी माझ्याकडे आला नाही ना, आज आला कस काय, असा विचार त्या हत्तीच्या मनामध्ये आला. त्यावेळेस हत्तीने कोल्ह्याला सांगितलं, कोल्होबा काय काम काढलं राव, आज कस काय अचानक येणं झालं. त्यावेळेस त्या कोल्ह्याने सांगितलं म्हणे, काय सांगू तुम्हाला, आमच्या कमिटीमध्ये म्हणे लय राजकारण चाललं म्हणे, आम्हाला राजा निवडायचंय म्हणे. राजा या मंत्री कमिटी मेंबरचा एक राजा निवडायचा आहे आम्हाला, तर आम्हाला वाटतंय तो राजा म्हणून तुम्ही आमच्या कमिटी मेंबर मध्ये सहभागी व्हावं. राजा म्हटल्यावर त्या ठिकाणी हत्तीला लय आनंद झाला महाराज. राजा म्हटल्यावर मी राजा होणार, या हेतूने हत्तीने विचारच नाही केला काही, कसला राजा काय राजा, सरळ होकार देऊन टाकला. त्यावेळेस कोल्ह्याने सांगितलं, बरं ठीक आहे, तुम्ही परवानगी दिली म्हणे, तुम्ही काय करा, माझ्या सोबत चला, आमची कमिटी मेंबरला आपण सांगू, सगळी काही चर्चा वगैरे करू, बसू बोलू, तुम्ही माझ्या सोबत चला. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हत्ती कोल्ह्याच्या मागे मागे जाऊ लागला. आणि जंगलातून जात असताना त्या ठिकाणी एक दलदल होती. तुम्हाला दलदल कळते ना? दलदल होती आणि त्या दलदलीवर नुकताच पातमोरा येलो होता. पातमोरा कळतो ना? पातमोरा बाजरीच्या भाकरीला येतो, महिला मंडळ तांदळाच्या भाकरीला येतो. पातमोरा कळतो ना? माना तो डोलवा. तुम्ही मला मुलगी मानता ना, टेन्शन न घेऊ, तुम्ही मला मुलगी मानता ना, इकडं पुरुष वर्ग मला मुलगी मानता ना, तुम्ही जोरात हो म्हणा ना, मी कुठं तुमच्या प्रॉपर्टीत वाटा वागणार आहे, मानता ना, मला मुलगी मानता ना. मग आता एक काम करायचं, कीर्तन झाल्यावर महिलांनी उठायचं, आपल्या नाकातलं कानातलं गळ्यातलं काढायचं आणि माझ्या समोर आणून. तुम्ही म्हणाल ताई असं असेल तर आम्ही इथून पुढे कीर्तनाला येणार. खुशाल नाही म्हणते, देऊ नका पण कीर्तनाला येत चला. विठ्ठल मग त्या ठिकाणी त्या दलालीला काय आला होता, पातमोरा आला होता. कोल्हा हलका असल्यामुळे कोल्ह्याने काय केली, उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर कोल्हा त्या साईडला निघून गेला. परंतु हत्ती वजनदार होता, माझ्यासारखा हत्ती वजनदार होता. मग काय झालं, हत्ती मागून आला आणि त्या दलदलीमध्ये फसला. तर हत्ती जोरात गागू लागला म्हणे, अरे मला वाचव, मी या दलदलीमध्ये फसलो. त्यावेळेस कोल्ह्याने सांगितलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, मी माझ्या कमिटी मेंबरला इकडे घेऊन येतो आणि मग ते आले का मग ते तुम्हाला काढतील. असं म्हटल्याबरोबर कोल्हा तिथून निघून गेला. त्यांची पूर्ण कमिटी आली, वाघ, सिंह, कोल्हा अशा अनेक प्राणी त्या ठिकाणी आले. तिथं आल्याबरोबर त्या ठिकाणी हत्तीला बघितलं आणि हत्तीला बघितल्याबरोबर त्या ठिकाणी हत्तीची काय केली, शिकार केली. शिकार केल्याबरोबर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माझं,
की या जीवनामध्ये धूर्त सुद्धा लोक असतात. हत्तीची शिकार करून हत्तीला काय सांगितलं होतं, तुम्ही राजा होणार आहे, आशा लावून दिली. परंतु हत्तीची काय केली, शिकार केली, हत्तीला फसवण्यात आलं. तसं समाजामध्ये सुद्धा असे धूर्त फसवणारे लोक सुद्धा आहेत, नाही का. म्हणून दुसरा प्रकार सांगितलेला आहे विप्रलंबक आणि धूर्त. विठ्ठल विठ्ठल मग तिसरा प्रकार आहे संत. जे संत म्हणजे काय, थोडक्यात ज्यांचा विषयच नारायण आहे ते म्हणजे संत. मुळात त्यांना संसाराची अपेक्षा नसते, त्यांना संपत्तीची अपेक्षा नसते, त्यांना कशाचीच अपेक्षा नसते. फक्त आणि फक्त भगवान परमात्म्यावरच त्यांचं जीवन, ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल मग बघा, त्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे सामान्य, दुसरा प्रकार म्हणजे साधारण, तिसरा प्रकार म्हणजे साधू आणि चौथा प्रकार म्हणजे संत. मग पहिला प्रकार सामान्य आणि साधारण, पहिला आणि दुसरा प्रकार. हा प्रकार म्हणजे कसा, तर आपल्या देहातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 5 गोष्टींकडे हे लोक लक्ष देत नाही. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते ते? अहो, डोक्यावरून नाही जात, डोक्यावरून नाही जाते तुमच्या. थोडं सांगेल पण चांगलं सांगेल. विठ्ठल विठ्ठल हे सामान्य आणि साधारण लोक आहे ना, यांच्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 5 गोष्टींकडे ते लक्षच देत नाही. म्हणजे जीवनात आहे की नाही या गोष्टीकडे ते लक्षच देत नाही. तिसरा प्रकार आहे साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 5 गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करतात ते साधू. परंतु चौथा प्रकार जे आहेत ना संत, त्यांच्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 5 गोष्टी मुळात नाहीच. या 5 गोष्टींचा विचार मुळात नाहीच. फक्त आणि फक्त भगवान परमात्मा ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत संततेची संत, 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 ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत संततेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल. फक्त आणि फक्त विठ्ठल हा हेतू ज्यांचा आहे ना महाराज, त्यांना खरे संत म्हणावं. विठ्ठल विठ्ठल मग बघा, संत या ठिकाणी आले, संत या ठिकाणी आले, संत आले. पण संत महात्मे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हा आम्हाला या ठिकाणी उपदेश करतात. काय करतात की भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा. का तर तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक ज्यांच्यामुळे आहे ना, तो फक्त भगवान परमात्मा आहे. का तर तुमचं आमचं जीवन हे भगवान परमात्मा शिवाय कसं आहे, निरर्थक आहे, निरर्थक. जर या ठिकाणी तुम्ही जन्माला आले आणि तुमच्या जीवनामध्ये जर भगवंतच नसेल, तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही महाराज, काहीच अर्थ नाही. कसं, एखाद्या राज्यामध्ये राजा आहे, पण त्या राजाला राजा म्हणून घेणारी त्या राज्यामध्ये प्रजाच नसेल, त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे का? काही अर्थ आहे? एखाद्याने जर 10 लाखाची विहीर खणली आणि त्या विहिरीला पाणीच नाही लागलं, काही उपयोगाची कधी आहे का? काही उपयोगाची आहे का? एखादा पक्षी आहे आणि त्या पक्षाला जर पंखच नसेल उडण्यासाठी, तर काही उपयोग आहे का त्याचा?
तसं तुम्ही आम्ही या ठिकाणी जन्माला आलो, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर भगवान परमात्माच नसेल तर तुमच्या आमच्या जीवनाला काही अर्थ आहे का? नाही. तुमचं आमचं जीवन हे भगवान परमात्म्याशिवाय कसं आहे? निरर्थक आहे, निरर्थक. विठ्ठल विठ्ठल पण आपण काय करतो माहिती का? भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं ना, आपण काय करतो माहिती का? आपण जे करायचं नाही ते करतो. आपण जे करायचं नाही ते करतो आणि सुखाच्या अपेक्षेने धावत असतो. मला इथं बसलेल्यांपैकी सांगा, माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्ही घेतलेले. मला सांगा, तुम्ही जेवढा जेवढा सुखाचा विचार करता तुम्हाला सुख प्राप्त होतं का? होतं का प्राप्त? जेवढा तुम्ही सुखाचा विचार करतात ना, त्याच्या दुपटीने तुम्हाला आम्हाला दुःख प्राप्त होतं. त्याच्या दुपटीने तुम्हाला आम्हाला दुःख प्राप्त होत असतं. आपण नेहमी सुखाच्या अपेक्षेने काय करत असतो? धाव घेत असतो, परंतु आपल्याला अनुभव मात्र दुःखाचे येत असतात. हा जो काही संसार आहे ना, हा फक्त असायला सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, असायला आहे का? एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा आकाशातून एक घार आकाशी फिरत असते आणि खाली त्या घारीचं लक्ष जातं आणि लक्ष गेल्याबरोबर त्या ठिकाणी एक नदी दिसते. नदी दिसते आणि नदीच्या काठी अवतीभोवती झाडाला लटकलेल्या अशा फांद्या त्या पाण्यामध्ये लोंबकळत असतात. हे त्या घारीने बघितलेलं असतं आणि त्याच झाडांना तिथं एक नवरत्नांच्या हाराची पिशवी लटकेल असते. त्या घारीने ते बघितलं, पण त्या घारीला वाटलं हे आपल्यासाठी खाण्याचं काहीतरी खाद्यपदार्थ असावा. या दृष्टिकोनातून त्या घारीने थेट खाली अशी झेप घेतली आणि त्या ठिकाणी झाडाजवळ येऊन पोचली. त्या नवरत्नांच्या हाराची पिशवी त्या घारीने काय केली? तोंडात धरली. परंतु पूर्ण झाडे असताना झाड असल्यामुळे त्या ठिकाणी ती घार त्यावेळेस जायला निघाल्यामुळे त्या घारीच्या तोंडातली जी पिशवी आहे ना, ती पाण्यात झाडाच्या फांदीला काय झाली? अटकून बसली. आणि त्या अटकून बसल्याबरोबर ती घार काय झाली? निघून गेली. निघून गेल्याबरोबर प्रकार असा घडला की त्या नवरत्नांच्या पिशवीची जी सावली होती ना, प्रतिबिंब, ते पाण्यामध्ये दिसत होतं. कुठं दिसत होतं? पाण्यामध्ये दिसत होतं. मग त्या ठिकाणी एक माणूस आला, त्याने बघितलं का पाण्यामध्ये नवरत्नांचा हार दिसतोय. त्याने काय केलं? नदीमध्ये त्या ठिकाणी डुबकी मारली, पाण्यात हात घातला, परंतु हातामध्ये काय आलं? वाळूचे खडे आले. वाळू हातामध्ये आली. एका माणसाने केलं, दुसऱ्या माणसाने तेच केलं, तिसऱ्या माणसाने तेच केलं, चौथा माणूस त्या ठिकाणी आला. त्या चौथ्या माणसाने बघितलं, अरे यांनी प्रयत्न करून सुद्धा यांच्या हातामध्ये नवरत्नांचा हार आला नाही. मग त्या माणसाच्या डोक्यामध्ये थोडी कल्पना आली. त्याने इकडं तिकडं असं लक्ष दिलं. त्याचं लक्ष झाडाकडे गेलं. झाडाकडे गेल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं का हा नवरत्नांच्या हाराची पिशवी कुठं लटकलेली आहे? झाडाच्या फांदीला लटकलेली आहे. हे बघितल्याबरोबर त्यांनी काय केलं? ती नवरत्नांचा हार घरी घेऊन गेला. आता मला तुम्ही सांगा, तो हार घरी घेऊन गेला, त्याच्या आधीचे जे 3 माणसं होते, मी काय बोलते नीट लक्ष द्या बरं का. त्याच्या आधीचे जे 3 माणसं होते, त्यांनी जेव्हा तो नवरत्नांचा हार बघितला पाण्यामध्ये, तर ते प्रतिबिंब, तो नवरत्नांचा हार त्या ठिकाणी असायला होता का दिसायला होता? हा, दिसायला होता. असायला होता. असायला होता का दिसायला होता? कसा होता? असायला होता, बरोबर ना? त्या ठिकाणी ते प्रतिबिंब फक्त असायला होतं, पण खरं मुळात तिथं ते नवरत्नांचा हार होता का? नव्हता तिथं हार. सांगण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही आम्ही सुद्धा या संसारामध्ये सुखाचा विचार करतो ना. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार.
विचार नाही कोठे, हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. तसं आपल्या संसारामध्ये हे सुख हे फक्त असायलाय, दिसायलाय, असायला आहे का? नाहीये. संसारामध्ये आपण सुखाची अपेक्षा करत असतो, परंतु अनुभव आपल्याला दुःखाचे येत असतात. या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई. याचा सुख नाही देवाचा सुख नाही, याचा सुख नाही देवाचा सुख नाही, याचा सुख नाही देवाचा सुख नाही, याचा सुख नाही देवाचा सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई. तरी आपण संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ना. मला इथं बसलेल्यांपैकी एक सांगा, संसार आपल्याला मिळतो की आपण संसाराला मिळतो? सोपं करून सांगते. एखाद्याची शेती आहे, आपण त्या शेतीचे मालक होतो का ती शेती आपली मालक होती? आपण शेतीचे मालक होतो. आपण काय म्हणतो, ही शेती माझी, ते वावर माझं. पण ती शेती काय म्हणते माहिती का, याचा आजा गेला, याचा पंजाही गेला, आणि आता हा आला. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. ती जमीन म्हणते, आजा गेला, पंजा गेला, बाप बसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आणि तो म्हणतो ही जमीन माझी. सांगा मला, आपण शेतीचे मालक होतो का शेती आपली मालक होती? आपण शेतीचे मालक होतो. तसं या संसारामध्ये आपण संसाराला मिळतो, संसार आपल्याला मिळतो का? नाही मिळत. मग हा संसार करता करता आपल्याला त्या ठिकाणी सुख मिळतं का? नाही मिळत. आपण संसारामध्ये कष्ट करत असतो, बरोबर ना? आपण संसार करतो, पण कशासाठी करतो? पैशासाठी करतात ना. तिचं बरं पोटासाठी, पहा केवढी आटाआटी. आपण करतो ना पैशासाठी संसार. आणि तसं बघायला गेलं तर व्यवहारामध्ये पैसा हा महत्वाचा असतोच. का? जीवन जगण्याची ती एक प्रकारे शैलीच आहे. आजकाल जर तसं बघायला गेलं ना, भगवंताच्या दर्शनासाठी जर वशीला लावायचं जरी म्हटलं ना, तरी पैसा लागतो महाराज, लागतो ना. आता हा एवढा मोठा नामस्मरणाचा हा सप्ताह केलेला आहे, हा नामयज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मग या नामयज्ञामध्ये हा बिना पैशाचा झाला का? गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार काय असेल नसेल त्यासाठी पैसा लागतोच महाराज. पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत. भगवंताचं दर्शन घ्यायचं जरी म्हटलं तरी पैसा लागतो. नवे नवे तुमच्या आमच्याला पैशाचं काय एवढं महत्व, एवढं लहान मुलाला सुद्धा असतं. आपण जर एखाद्या लहान मुलाला जर म्हटलं ना, हे धर तुला 1 रुपया, ती त्याच्या आईच्या कडेवरून जरी असलं तरी ते आपल्याकडे येत असतं. पूर्वी वासुदेव यायचे आणि ते म्हणायचे, वासुदेवाचे ऐकावानी हो, वासुदेवाचे ऐकावानी जगात नाही राम
दाम करी कामरड्या दाम करी कामर दाम करी कामरड्या दाम करी कामर पैशाची रीत लई न्यारी तान्या पोराला त्याची हावर आई सोडून घेत झेप या पैशा मागे धावर जन्मापासून सारी माणस हो जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम दाम करी कामरड्या दाम करी कामर हाय का पैशाशिवाय काय ती लहान मुलगा आपल्या आईच्या कडेवर जरी असलं ना आपण त्याला म्हटलं नाही दर तुला 1 रुपया ती लगेच आपल्याकडे येतं जीवनामध्ये पैसा हा महत्वाचा असतोच परंतु आमचे संत महात्मे सांगतात की या नाशिवंत पैशाशी व्यवहार करण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या नामाशी व्यवहार करा तुमचं आमचं जीवन त्या ठिकाणी सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही हा पैसा एक ना एक दिवस नाश पावणारा आहे परंतु भगवान परमात्म्याचं नाम हे कायम टिकणारं आहे भगवंताच्या नामाला अंत आहे का अंत अखंड टिकणारं भगवान परमात्म्याचं नाम आहे म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की या पैशाशी व्यवहार करण्यापेक्षा तुम्ही भगवंताच्या नामाशी व्यवहार करा तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे भरणी राहो का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान भगवान परमात्म्याच्या नामाशी तुम्ही व्यवहार करा भगवंताचं नामस्मरण करत जा का तो काळ तुम्हा आम्हाला कधी घेऊन जाईल हे सांगता येत नाही माहिती का तुम्हाला तुमचं मरण कधी आहे माहिती का मावशी पण प्रत्येकाने रोज त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे का 7 दिवसामध्ये तुमचं आणि आमचं सुद्धा मरण आहे कोणते 7 दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार पुन्हा कोणता वार येतो सोमवार येतो या 7 दिवसामध्ये तुम्हाला आणि आम्हाला मला पण मरायचे एक ठिकाणी असंच झालं कीर्तनाला गेले कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये म्हटले या गावातले सगळे लोक मरणार आहे बर का बाबा पाठीमागे एक म्हातारी बसली होती ती म्हातारी डायरेक्ट उठून उभी राहिली म्हणे ताई काय बोलल्या तुम्ही जोर जोरात हसायला लागली काय बोलल्या तुम्ही म्हटले या गावातले सगळे लोक मरणार आहे ती आजी अशी जोर जोरात हसू लागली म्हणले आजी या गावातले लोक मरणार आहे म्हटल्यावर तुम्हाला हसू का आलं त्या आजीने सांगितलं आहो ताई तुम्ही म्हटले या गावातले सगळे लोक मरणार आहे पण मी या गावातलीच नाही आता ती गावातली असो किंवा नसो तिला मरण टळणार आहे का नाही टळणार विठ्ठल विठ्ठल जो जन्माला आला ना त्याला जावंच लागतं महावैष्णव माऊली ज्ञानोबा सांगतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा या ठिकाणी जो जीव जन्माला आला ना त्याला जावंच लागतं परंतु संत महात्मे सांगतात इथं आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा का तर तो काळ तुम्हा आम्हाला कधी घेऊन जाईल हे सांगता येत नाही आता जागा रे बाईनो जागा 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 चोरणी झाल्या चोरणी झाल्या चोरणी झाल्या नाडोनी भागा बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा संत महात्म्यांनी त्या ठिकाणी काळाला चोराची उपमा दिली आणि संत महात्मे सांगतात आता जागा रे बाईनो जागा तुम्ही जागा व्हा का चोरणी झाल्या चोरणी झाल्या चोरणी झाल्या नाडोनी भागा जागा रे बाईनो जागा तुम्ही जागा व्हा आणि त्या भगवान परमात्म्याचं
परमात्म्याचं नामस्मरण करा, मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. मग भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा हे सांगतात संत. मग संत या ठिकाणी जन्माला येत असतात, या ठिकाणी संत अवताराला येत असतात. बघा हे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपला होतो तो जन्म, भगवान परमात्म्याचं होतं ते प्राकट्य, आणि संतांचा होतो तो अवतार. विठ्ठल विठ्ठल आपल्याला जगवणारा भगवंत आहे, पण आपल्याला जागा करणारी कोण आहेत? संत आहेत. मग संत तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जागा करतात की भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. पण आपण संतांचं ऐकतो का हो? नाही ऐकत आपण संतांचं. संत आपली पात्रता नसताना सुद्धा त्या ठिकाणी संत आपल्या चरणावर नतमस्तक ठेवून म्हणतात, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला मुखी नामा, करे टाळी बोला, मुखी नामा, करे टाळी बोला, लागोनी या पाया तुम्हाला, करे टाळी बोला हो, करे टाळी बोला मुखी नाम. आला गोरिया पाया, जन्मितो तुम्हाला, करे टाळी बोला, करे टाळी बोला मुखी नाम. माझा थोडा आवाज बसलेला आहे बरं का. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. त्या ठिकाणी आपली पात्रता नसताना सुद्धा संत आपल्या चरणावर मस्तक ठेवतात आणि म्हणता भगवंताचं नामस्मरण घ्या. का तर आपल्या जीवनाचं कृत कल्याण करणारे संत आहेत. म्हणूनच एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आला. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, म्हणे तुम्ही संतांवर विश्वास ठेवला, परंतु याचा फायदा काय? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, अभंगाचं दुसरं जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनाचं कल्याण करणारे संत आहेत, माझं हित संत जाणतात. नवे नवे मला भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी काय होणार आहे? प्राप्ती होणार आहे. मग बघा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की माझे कृत कल्याण करणारे संत आहेत, त्या संतांमुळे मला भगवंताची भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती होणार आहे, भगवंताचं नामस्मरण मला त्या ठिकाणी घडणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी उपदेश करतात की तुम्ही आम्ही सुद्धा त्या संतांना काय करा, शरण जा. तुमचा आमचा देखील त्या ठिकाणी काय होईल? फायदा होईल. का तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर काही संकट आली ना, तर संकट निवारण्याचं काम माझा भगवान परमात्मा करतो. नवे नवे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवण्याचं काम सुद्धा माझा भगवान परमात्मा करत असतो. महा वैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारा कोण असेल तर तो भगवान परमात्मा असेल. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की तुम्ही देवाला प्राप्त करून घ्या, परंतु आपण संतांचं ऐकत, आपण शहाणे जास्त, आपण संतांचं ऐकत नाही.
ऐकत. संत आपल्याला एवढं जीव तोडून सांगत असतात, परंतु आपण संतांचं ऐकत नाही. पण संत महात्मे म्हणतात आमचं काय जाणार आहे का, जाणार आहे का आमचं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा कळ बांधून नेईल, सरते शेवटी बा कळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत दे का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधवारी बोल बोलत दे का, पिंगळा माधवारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत दे का, पिंगळा माधवारी. करोनी उचित हो, करोनी उचित घाली हृदयात, दान मागायास आलो दान मागायास, दान मागायास आलो दान मागायास, दान मागायास आलो दान मागायास. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजत टाळी वाजवा. गुळगुळा आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल ना तर टाळी वाजवायची. महिला मंडळ पाठीमागे मला सगळे दिसताय बरं का, पाठीमागे टाळी वाजवायची. तुम्ही आज इथं टाळी वाजवणार नाही, परंतु ते भगवान परमात्म्याला सगळं दिसतं. इथं आल्यानंतर कोणी टाळी वाजवली, कोण नुसतं बघत राहिलं हे देव बघतोय. त्यामुळे सर्वांनी टाळी वाजवायची. सुया घे बिबघे दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकुम्या कोणी काळमणी, कुंकुम्या कोणी काळमणी, कुंकुम्या कोणी काळमणी, कुंकुम्या कोणी काळमणी. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लटक्याळ बोलू आम्ही वर्तमान कोटे. भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, अवघा 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 रांगड दिंगा ग, अवघा रांगड दिंगा ग, अवघा रांगड दिंगा ग, रांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन 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 सांगावया आले माई माझे नाव, आले माई माझे नाव, शकुन सांगावया आले माई माझे नाव. अहम वाग्या सुहम वाग्या, अहम वाग्या सुहम वाग्या, प्रेम नंदरावारी अवध होनी भजनीला देवा करा माझ्या माझ्या. टाळकरी सावध बर का, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. हो. एकदा गुरुजनांसाठी टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. वा वा वा, क्या बात आहे, वा. संत महात्मे सांगतात आमचं काही जाणार नाही, जाणार तर तुमचं जाणार का, तो काळ तुम्हा आम्हाला घेऊन जाणार आहे.
हे जरी नाही काल जरी उसरा येईल हे जरी नाही काल सरद शेवटी काळ बांधून नेईल सरद शेवटी नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा 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 माधवारे बोली बोलत तो देखा पिंगळा माधवारे पिंगळा हा कालच्या पण महाराजांनी घेतला परवाच्या पण महाराजांनी घेतला पण आमचे सतीश दादा म्हणे ताई तुमच्या आवाजात पण पिंगळा होऊन जाऊ द्या म्हणून पिंगळा घेतला विठ्ठल विठ्ठल मग आपल्या जीवनाचं कृत कल्याण करणारे संत आहेत संत महात्मे सांगतात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण करा का तर भगवंताची प्राप्ती ही संतांना शरण गेल्यामुळेच होणार आहे त्या ठिकाणी संतांना शरण जा संतांना शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी आपोआप तुम्हाला देवाची प्राप्ती होईल एक वेळ त्या ठिकाणी देव प्राप्त नाही झाला तरी चालेल पण संतांना तुम्ही आम्ही काय करा शरण जा का तर या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये नाथ बाबा आपलं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी जर या भगवंताच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये जर कुठं शिनभाग माझा झाला ना तर ते संत मला कडेवर उचलून घेतात अभंगाचं तिसरं चरण अभगलिया मत वातील कडिये अभगलिया मत वातील कडिये अभगलिया मत वातील कडिये अभगलिया मत वातील कडिये ओ भगलिया मत बागलिया माझा वातील कडिये ओ बागलिया माझा वातील कडिये बागलिया माझा वातील कडिये बागलिया माझा वातील कडिये त्यांची आली जोडे सर्व दुःख बागलिया माझा वातील कडिये त्यांची आली जोडे सर्व सुख 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 त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ त्याची माझे हित करीती सकाळ भागलिया मज वाहतील कडी त्यांचे आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण एकदा भजन करू सर्वांनी आपले हात उंच वरती घ्यायचे ज्यांनी ज्यांनी आणले त्यांनी वरती करा आणि जो वरती करणार नाही त्याला शेजार त्याची शपथ महिला मंडळ बघा बर का त्याला शेजार त्याची शपथ करा उंच हात करा करा पाठीमागच्या महिला मधल्या महिलांनी हात उंच नाही केले बर का करा उंच हात करा विठोबा रखुमाई धन्यवाद बर का मी सांगितल्याबरोबर तुम्ही हात वरती केले आणि परत एकदा धन्यवाद तुमचं का तर मी न सांगता तुम्ही हात खाली केले विठ्ठल विठ्ठल
मज वाहतील कडी त्यांचे आणि जोडी सर्व सुख तीची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनाचं कृत कल्याण करणारी संत आहे. नवे नवे या भगवंताच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये जर मी कुठं शिरलो भागलो तरी संत मला कडेवर उचलून घेत. एखादा मित्र तरी आपली साथ सोडेल, परंतु हे संत माझी साथ कधी सोडणार नाही. चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे संतांनी मला जे काही वचन दिलेलं आहे ना, मी ते आवडीने सेवन करेल आणि भगवंताला त्या ठिकाणी काय करून घेईल, प्राप्त करून घेईल. कशा पद्धतीनं बघा, एकदा काय झालं, एक शेतकरी माणूस त्या ठिकाणी बैलगाडी घेऊन चालला होता बर का. बैलगाडी घेऊन चालला होता. एक आजी तिचा नातू समोरून आला, तर ते बैल त्या ठिकाणी जोर जोरात त्या ठिकाणी हुंदडत होते नाही का, उड्या जोर जोरात उड्या मारत होते. त्यावेळेस त्या शेतकऱ्याने त्या आजीला सांगितलं, म्हणे आजी नाताला घेऊन तुम्ही बाजूला सारखा. असं एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, परंतु आजी म्हणे मी बाजूला सरकायला रिकामी नाही, लेडीज फर्स्ट. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते शेतकऱ्याने विचार केला, अरे या म्हातारीला एवढं सांगून ही म्हातारी ऐकत नाही, आता करायचं तरी काय. शेतकऱ्याने काय केलं, त्या ठिकाणी बैलगाडी पुढं ढकलल्याबरोबर त्या ठिकाणी त्या आजीचा नातू त्या ठिकाणी मरण पावला. म्हातारी त्या ठिकाणी जोर जोरात गागू लागली आणि म्हातारीने काय केलं, कोर्टामध्ये शेतकऱ्याविषयी केस केली. आणि केस केल्यावर त्या ठिकाणी शेतकऱ्यावर केस चालू झाली आणि भरपूर दिवस झाले, 6 महिने होऊन गेले, 10 महिने होऊन गेले, तरी शेतकऱ्याचा निकाल लागला नाही. असंच एक दिवस काय झालं, शेतकऱ्याच्या वकिलाने शेतकऱ्याला सांगितलं, म्हणे तू काय कर, मी जे बोलील ना तू फक्त ऐकून घ्यायचं, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. जस काय तुला बोलता येत नाही हे तुम्हाला काय कर, वचन दे. वचन न मोडी बोलिले ते, तुम्ही तुला जे सांगितलं ना त्याचं फक्त तुम्हाला वचन दे, एक सुद्धा शब्द तोंडातून तू काढायचा नाही. म्हणे तिथं तुला कोणी काही प्रश्न विचारतो, मी असो किंवा म्हातारी असो किंवा कोणी काही जरी बोललं तरी तू तोंड उघडायचं, शांत बसायचं. म्हणे कोर्टात न्याय करायचा दिवस आला आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला प्रश्न करण्यात आला. ज्यावेळेस आजी समोरून येत होती त्यावेळेस तुम्हाला बोलता आलं नाही का, आजी बाजूला वा, आजी बाजूला वा, आजी बाजूला वा. असे भरपूर प्रश्न त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कोर्टामध्ये केले. असे प्रश्न केल्याबरोबर त्या ठिकाणी शेतकरी शांतच राहिला. वकिलाने दिलेला शब्द त्या ठिकाणी शेतकऱ्याने पाळला. असं केल्याबरोबर त्या ठिकाणी थोड्या वेळाने काय झालं, म्हातारीनं बघितलं, अरे हा त्या दिवशी मला ओरडू सांगत होता की आजी बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका, पण मी काय ऐकलं नाही. मग आता याला इथं झालंय का, हा का बरं गप बसला. आजीचं तोंड उघडलं, आजी तिथं कोर्टामध्ये जोर जोरात बोलू लागली, अरे आता बोल, आता काय झालं, त्या दिवशी लय मला सांगत होता आजी बाजूला वा, बाजूला वा, नातू मरेल. आजी स्वतःच काय झाली, बोलून मोकळी झाली. त्या ठिकाणी शेतकऱ्याचा काय झाला, न्याय झाला. तसंच या जीवनामध्ये जर आम्हाला जर इथं जीवन आपलं सार्थकी करायचं असेल ना, संत महात्म्याच्या सानिध्यात जा, भगवान परमात्म्याची प्राप्त करून घ्या, भगवंताला प्राप्त करून घ्या. या ठिकाणी तुमचा आमचा सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा न्यायाचा निकाल तुमचा आमचा सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतो. मग त्या ठिकाणी त्या वकिलाने दिलेल्या शब्दाला त्यांनी वचनात त्या ठिकाणी वचन धरलं त्या वकिलाच्या शब्दाचं. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संतांच्या सुद्धा वचनामध्ये राहील, संत महात्म्यांचे जे काही विचार आहे ना ते मी आवडीने सेवन करेल. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले ते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संतांचे पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली माझ वाहतील कडी त्यांच्या आणि जोडी सर्व सुख, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगावर बोलण्याचा नव्हे अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा थोडाफार प्रयत्न केला. बघा बोलण्यासारखा अभंगावर खूप काही होतं, परंतु वेळेचं बंधन, त्या ठिकाणी वेळ कमी पडली. जे काही बरोबर असेल ते माझं, जे काही बरोबर असेल ते ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, काणिपनाथ बाबांचा आशीर्वाद समजून घ्या. आणि जे काही चुकलं असेल माझे दोष मला परत करा. तुम्हाला 3 मुली असेल, तुम्ही
तुम्ही मला चौथी माना. तुम्हाला 2 मुली असतील तुम्ही मला तिसरी माना. तुम्हाला 1 मुलगी असेल मला दुसरी माना. तुम्हाला मुलगीच नसेल तर मला मुलगी माना. पण माझे दत्तक मला तुम्ही दत्तक घ्या, पण माझे दोष माझे मला परत करा. बघा या ठिकाणी सुंदर असं नियोजन आयोजन. सर्व गुणीजन गायनाचार्य व आमचे वादक या ठिकाणी टाळकरी भालदार चोपदार तुम्ही सर्व माता वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. साऊंड सिस्टम वाले दादा, शूटिंग वाले दादा सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. आमच्या मार्गदर्शक हरिभक्त पारायण आमच्या अश्विनीताई, आमच्या काजलताई या ठिकाणी उपस्थित आहे. नवे नवे या ठिकाणी उपस्थित संतवृंद. यामध्ये महाराजांचं नाव काय? सुदर्शन महाराज, साईनाथ महाराज, तुम्ही काय? मुकेश महाराज. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमचे प्रकाश महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले माझे पती परमेश्वर ताल महर्षी हरिभक्त परायण तबला विशारद ज्ञानेश्वर महाराज ठोंबरे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सर्वांचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी जे काही माझं चुकलं असेल ना, खरंच मला माफ करा. कारण माझी खरंच तब्येत बरी नव्हती. मी काय बोलत होते माझं मला सुद्धा कळत नव्हतं. त्यामुळे खरंच जर माझं काही चुकलं असेल, बोलण्यातून एखादा शब्द जर चुकीचा बाहेर पडला असेल तर माझे दोष समजून माझं मला परत करा. या ठिकाणी बघा आगडगावचे जे काळभैरवनाथ ट्रस्ट कर्मचारी ना ते या ठिकाणी उपस्थित आहे. शनी शिंगणापूरचे पण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व दादांचे मी त्या ठिकाणी आभार मानते. आणि या ठिकाणी झालेली सेवा विश्वगुरु निवृत्ती दादांच्या चरणावरती समर्पित करून 2 मिनिटं निवृत्ती दादांचं आपण भजन घेऊ, मग जय विठ्ठल होईल. सर्वांनी आपले हात उंच करा, परत करा उंच. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले रे कुरे वेडी मागोने मुत्तरे गराचे महाराज महाराज तुम्ही महाराज तुम्ही महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक गौदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कानिपनाथ भगवान की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. आज या ठिकाणी हरिभक्त परायण नाशिककरांचं भूषण म्हणजे आमच्या मोठ्या बहीण. जरी वयाने लहान आहे पण आमच्यात सर्वात मोठे आहेत. आमच्या मोठ्या बहीण यांनी अगदी या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपल्याला कीर्तन सेवा दिली.
त्यांची तब्येत बरी नव्हती तरीही ताईने या ठिकाणी आपल्याला अगदी सुंदर या ठिकाणी आपल्याला रुचेल पचेल अशी तुम्हाला कीर्तन कळवलं ना ओ महिला मंडळ कळालं का वाजवान टाळ्या मग अगदी सुंदर आज या ठिकाणी ताईंनी अभंग घेतला संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा बघा संतांच्या चरणावरती आपला जर विश्वास असला ना तर नवे नवे काहीही करू शकतो आपण पण संतांच्या शब्दावरती आपला विश्वास असला पाहिजे आणि नवे नवे या मडीत आपला सर्वांचा विश्वास आपल्या कानिपनाथांच्या चरणावरती आपला विश्वास आहे या ठिकाणी आजचे कीर्तन सेवा रेखाताई सुनील गदादे त्यांनी उठावा तसंच सौ वैशालीताई फाळके या समोर पटकन समोर या नाही या समोर पटकन झोपल्या का काय उठा पटकन उठा उठा पटकन आपल्यापाशी वेळ कमी आहे तसंच या ठिकाणी काल भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव येथील सर्व उपस्थित कर्मचारी वृंद शनी शिंगणापूर येथील मेजर अमोल भाऊ बनकर व योगेश भाऊ बनकर यांचा सत्कार आमचे सरपंच बाबा करतील।